अस्मितेचे शिरोमणी महानेता लोकनेता हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदगे साहेबांचा, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्राचा डहाण्या वाघ महाराष्ट्राचे भाग्य विधाते शिवसेना नेते श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की शान डॉक्टर भवानी साहेबांचा, जय शिवाजी, भारत माता की वंदे। जमलेल्या माझ्या शिवसैनिक बांधव भगिनी आणि मातांनो, मी आपल्या सगळ्यांना मनापासून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी नेते रामदासबाई असतील, गजानन कीर्तिकर असतील, अडसूळ असतील, नीलमताई असतील, गुलाबराव, बाकी सर्व शिवसेनेचे नेते, उपनेते, खासदार, आमदार, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी यांना देखील मी मनापासून दसऱ्याच्या शुभेच्छा देतो। आणि आजच्या या सभेची जी काही तमाम महाराष्ट्रातून आलेल्या शिवसैनिकांची भगवी लाट इथे पाहायला मिळते आहे, भगवी लाट। माझ्या मीडियाच्या मित्रांना विनंती आहे की हे चित्र आपण आपल्या वाहिन्यांच्या माध्यमातून दाखवा, लोकांना कळू द्या, समोरच्यांना शिवसेना कुठे आहे, बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे, एवढी आपल्याला विनंती करतो। आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना देखील मी वंदन करतो। आजचा हा मेळावा आझाद शिवसेनेचा, आझाद मेळावा आझाद मैदानावर होतोय। हे आझाद मैदानाला देखील एक इतिहास आहे, स्वातंत्र्यपूर्व काळातला इतिहास आहे, स्वातंत्र्याचा इतिहास आहे। आणि अशा या आझाद मैदानावर हा शिवसेनेचा दसरा मेळावा आज होतोय। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। कालपासून गाड्या टीव्हीवर दाखवत होत्या, इकडे दसरा मेळाव्याला निघताना, आणि मला वाटतं पहाटेपासून लोक आले। इथं समोर आपले मंत्री अब्दुल सत्तार बसले। अब्दुल सत्तार कुठे आहेत? आणि ते मला म्हणाले होते की वरती नाही ना, खाली आहेत, तिकडे। अरे मंत्री, तुम्ही आज तिकडे बसलेला आहात, असाच हा एकनाथ शिंदे देखील बाळासाहेबांचं भाषण ऐकायला इथे बसायचं समोर। आणि बाळासाहेबांचे विचार
आपल्यामध्ये बसून, या मैदानात बसून ऐकणारा हा शिवसैनिक आहे. तेव्हा कुठं गाड्या घोड्या, ट्रक टेम्पो मधून टपावर बसून गुलाल उधळत, ढोल ताशे बडवत आपण सगळेजण बाळासाहेबांचे विचार ऐकायला येत होतो. आणि बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यातूनच गर्व से कहो हम हिंदू हैचा नारा दिला, घोषणा दिली आणि संपूर्ण देशामध्ये हिंदुत्वाची लाट पसरली, हिंदुत्वाचा जयघोष होऊ लागला. याचे साक्षीदार आपण सगळे आहोत. आणि तो आपण सगळ्यांनी प्राणपणाने जपला. सत्तेवर लात मारली, सत्तेची खुर्ची सोडली, परंतु बाळासाहेबांचा विचार खाली पडू दिला नाही. पण कुठे बाळासाहेबांचा विचार आणि कुठे सत्तेसाठी ही लाचारी आज आपण पाहतोय. हे दुर्दैव आहे. मैदान नाही, विचार महत्वाचा आहे. जिथे बाळासाहेबांचे विचार, तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे. मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. मी गेल्याही वर्षी शिवाजी पार्क मध्ये आपला दसरा मेळावा करू शकलो असतो, परंतु राज्याचा प्रमुख म्हणून या राज्यामध्ये सुख शांती शांतता असली पाहिजे. म्हणून गेल्या वर्षी आपण विकेशी आपला मेळावा केला. काही लोक म्हणाले तुम्ही शिवाजी पार्क आपलं सोडायला नको, परंतु मी त्यांना सांगितलं जिथे बाळासाहेबांचे विचार खुल्याम मांडता येतात, बिनधास्तपणे बोलता येतं, तेच आपलं शिवतीर्थ आहे. आणि म्हणून आज ज्या काँग्रेसचे बाळासाहेबांनी वाबाडे काढले, ज्यांना कधी आपल्या जवळ उभं केलं नाही, अशा भ्रष्टाचाराचे ज्यांनी वाबाडे काढले, त्यांचे गोडवे आता गायले जात आहेत. काय अपेक्षा करणार आपण? आज सावरकरांचा अपमान ज्यांनी केला, तो मणिशंकर अय्यर, याला बाळासाहेबांनी जोडे मारण्याचं काम केलं. जोडे मारले आणि त्याच काँग्रेसचे जोडे आज हे लोक उचलताय. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि पुढे आणखी काय होईल काही सांगता येणार नाही. कुर्निसाद काय करतायत, दिल्लीला कुठे जातायत, कुणाच्या समोर वागताय, हे सगळं आपल्याला माहित आहे. ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी म्हटलं होतं माझी जेव्हा काँग्रेस होईल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन, हे बाळासाहेबांचे शब्द होते. आणि आता हे आम्हाला एक फुल दोन हाप म्हणणारे, एक फुल एक हाप, कधी आपल्या बरोबर असल्यासोबत आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील तरी सुद्धा आश्चर्य वाटायला नको आपल्याला. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ज्या शिवतीर्थावर गर्व से कहो हम हिंदू हैचा नारा दिला, तिथूनच गर्व से कहो हम काँग्रेसी है, गर्व से कहो हम समाजवादी है, गर्व से कहो हम हिंदुत्व विरोधी है, असे वक्तव्य होता. काय अपेक्षा करणार? आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही मूठ माती कधीच दिली आहे. रामदासबाई मगाशी म्हणाले बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम, या हिंदुत्वाशी बेईमानी कोणी केली? तुम्ही केली, तुम्ही केली. आणि म्हणून काँग्रेस, समाजवादी, पुढे MIM, कोणाला डोक्यावर बसलंय, कोणाला खांद्यावर घेतलंय, कोणाला कड्यावर घेतील, काही सांगता येणार नाही. उद्या MIM आणि ओवेसी बरोबर यांची युती होईल. तेही कमी पडलं तर जे आता इस्रायल आणि
हमासची लढाई सुरू आहे. हमासची संघटना दहशतवादी संघटना आहे. त्यांची गळाभेट घेतली. हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर ए तोयबा यांची गळाभेट घेतली. किती लाचारी करणार स्वार्थासाठी, खुर्चीसाठी. आणि शिवसैनिकांचं तर काय, त्यांना घेणं देणं आहेच नाही. शिवसैनिक मेला काय, जगला काय, त्यांना काही पडली नाही. मी आणि माझं कुटुंब याच्या पुढे काही नाही. मला आठवतंय एक शिवसैनिक, त्याचं नाव सुमंत रुईकर. हा शिवसैनिक पायी चालत तिरुपतीला चालला होता. कुणासाठी? यांना मुख्यमंत्री करण्यासाठी. त्याचा मृत्यू झाला दुर्दैवाने. त्याची विचारणा सोडा, साधी विचारपूस नाही. आधार देणं तर दूर, परंतु मी तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो, पण तुमच्यातलाच एक कार्यकर्ता होतो. सुमंत रुईकर याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो. त्याला राहण्याचं घर नव्हतं, त्याचं घर बांधून दिलं. त्याला आधार दिला, त्याच्या परिवाराला. यांना काही देणं घेणं नाही. अशी एक नाही, अनेक उदाहरणं. आणि म्हणून त्यांच्या पापामध्ये आपण सहभागी नाही याचं समाधान आपल्याला आहे. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे बाळासाहेब ज्यांना गाडायची भाषा करायची, त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचताय. समाजवाद्यांचे पाय काय धरताय? राम मंदिरासाठी काढलेली रथयात्रा कोणी अडवली हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. कार सेवकांवर गोळीबार कोणी केला हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. साहेबांनी ज्यांना ज्यांना नाकारलं त्यांचे तळवे चाटायचं काम तुम्ही करताय. त्यामुळे गद्दार कोण, महागद्दार कोण? जनता सुज्ञ आहे. मगाशी भाईनी त्याचा उल्लेख केलेला. आणि म्हणून मला सांगा, तुम्हाला मी विचारू इच्छितोय की बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटला तर चालेल का? चालेल? गर्व से कहो हम कांग्रेस के साथ है हे म्हटलेलं आपल्याला चालेल? आज काय चालू आहे? हेच तर सुरू आहे. आणि त्यांच्यामध्ये चढाओढ लागलेली आहे. खरं म्हणजे ज्या हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी आपल्या मतदानाचा हक्क गमावला, हिंदुत्वासाठी मला आठवतंय रमेश प्रभूंची निवडणूक होती आणि त्यावेळेस हिंदुत्वासाठी हक्क गमावला, आमदारकी गमावली, इतर खासदार आमदारांची देखील लोकप्रतिनिधित्व धोक्यात आलं, तरी सुद्धा बाळासाहेबांनी कधी हिंदुत्वाचे विचार सोडले नाही. फायद्या तोट्याचं कधी त्यांनी विचार केला नाही. आणि ज्यांनी बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला त्यावेळेस त्यांनाच तुम्ही आज डोक्यावर घेऊन नाचताय. हे कटू सत्य आहे. आणि म्हणून मी एकच सांगतो, हिंदुत्वाचा विचार घेऊन आपलं सरकार पुढे चाललंय. बाळासाहेबांची भूमिका घेऊन आपण पुढे चाललोय. असं असलं तरी सुद्धा आज इतर धर्मियांचा, इतर समाजाचा आपण सन्मान करतोय, त्यांचाही आदर करतोय, त्याचा सन्मान करत आपण पुढे जातोय. अब्दुल सत्तार आपल्या कार्यकर्त्यांमध्ये बसलाय, शिवसैनिक म्हणून. साबीर शेख बाळासाहेबांच्या काळात मंत्री होते. हे आमचं हिंदुत्व आहे, ही आमची शिवसेना आहे. सत्तेसाठी कधी, खुर्चीसाठी आम्ही तडजोड केली नाही, करणार नाही. आणि म्हणून आज अब्दुल सत्तार पण आमच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे. स्वतः एसटीच्या गाडीमध्ये बसून कार्यकर्त्यांसोबत आले आणि ते कार्यकर्त्यांबरोबर बसले. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. खरं म्हणजे
रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनीच बाळासाहेबांच्या विचाराचा गळा घोटलाय. त्यांची बांधिलकी फक्त आणि फक्त पैशाशी, विचारांशी नाही. त्याने कुठली सीमा ठेवली नाही. निर्लज्जपणाचे कळस सगळे गाठले. निवडणूक आयोगाने आपल्याला शिवसेना आणि धनुष्यबाण अधिकृतपणे दिल्यानंतर यांनी शिवसेनेच्या खात्यामधले 50 कोटी रुपये बँकेकडे मागितले. बँकेने नकार दिला. बँक म्हणाली निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेना दिली आहे, त्यामुळे 50 कोटी देता येणार नाही. निर्लज्जपणे त्यांनी पत्र आपल्याकडे पाठवलं. 50 कोटी. अरे तुम्ही आमच्यावर 50 खोक्याचे आरोप करता आणि 50 खोके आमच्याकडेच मागता. तुम्हाला सांगू इच्छितो, या एकनाथ शिंदेने क्षणाचाही विलंब न लावता 50 कोटी द्यायला सांगितले. मी सांगितले यांचं प्रेम फक्त पैशावर आहे, बाळासाहेबांवर नाही, विचारांवर नाही. पण खोके आणि ओके मी बोलणार नाही, कारण खोके त्यांना पुरत नाहीत. त्यांना जवळून ओळखणारे म्हणाले यांना खोके चालत नाही, यांना कंटेनर पाहिजे, कंटेनर. आणि त्याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो. फक्त बोलत नाही, योग्य वेळेला बोले. आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेबांच्या, आणि खरं म्हणजे मगाशी जे रामदासबाईंनी म्हणाले गद्दार महागद्दार, मग मी म्हणतो खरे खोकेबाज कोण, खरे गद्दार महागद्दार कोण. ज्याने बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी केली, ज्याने हिंदुत्वाशी बेईमानी केली, ज्यांनी मतदारांशी बेईमानी केली. कारण शिवसेना आणि भाजपा म्हणून आपण निवडणूक लढवली. एका बाजूला बाळासाहेब, दुसऱ्या बाजूला मोदी साहेब. आणि खुर्चीसाठी आपण तडजोड केली, मतदारांची बेईमानी केली. सत्तेच्या मोहापायी काँग्रेसच्या नादाला लागून छत्रपती शिवाजी महाराजांना देखील विसरले. शिवाजी महाराजांची वाघनख जी आहेत ती लंडनहून आपण इकडे आणण्याचा एमओयू केला. त्या वाघनखांवर संशय व्यक्त केला. शिवाजी महाराजांच्या शौर्यावर अशा अवलादी संशय घेऊ लागल्या. आपण सगळ्यांनी अभिमानाने जी वाघनख जी आहेत त्याचं स्वागत करायचं सोडून त्याच्यावर संशय घेऊ लागले. मी तेव्हा देखील म्हणालो होतो की आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सोडलाय आणि अफजल खानाचा आदर्श स्वीकारलाय. म्हणून अशा प्रकारच्या बाता होऊ लागल्या. आणि यांच्याकडून काय अपेक्षा करणार दुसरी. मला काल पत्रकारांनी विचारलं तुमचा दसरा मेळावा उद्या. बोल हो, तिकडे देखील एक मेळावा आहे. मी म्हणालो तो मेळावा दसरा मेळावा नाही, तो शिमगा आहे. कारण वर्षभर आमच्या सगळ्यांच्या नावाने, मोदीजींच्या नावाने, सरकारच्या नावाने, एकनाथ शिंदेच्या नावाने शिमगा सुरू असतो. त्यामुळे तो शिमगा आहे. आताही तेच सुरू असेल. आताही ती टोमणे सभा सुरू असेल. फक्त एकच, सरकार पडणार, अनधिकृत सरकार, मुख्यमंत्री बदलणार आणि मोदीजी आज देशाचं नेतृत्व करताय त्यांच्यावर टीका करणार. मग त्यांनी खरं म्हणजे दसरा मेळावा शिमग्याला घ्यायला पाहिजे ना. तो त्यांनी शिमगा म्हणून साजरा करावा. खरं म्हणजे बाळासाहेबांना मी शब्द दिला, म्हणाले शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार, शिवसैनिकाला पालखीत बसवणार.
आम्ही सगळे विचार करू लागलो, कुठल्या शिवसैनिकाला बसवणार, कुठल्याला संधी मिळणार. परंतु हे महाशय टुनकन उडाले आणि टुनकन त्या खुर्चीत जाऊन बसले. सगळं सोडून दिलं, मागचा पुढचं सगळं सोडलं आणि म्हणाले मला कुठं व्हायचंय. पवार साहेबांनी सांगितलं. पवार साहेबांकडे 2 माणसं पाठवली तुम्ही आणि उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस करा म्हणून पवार साहेबांना विनंती केली. हे काय लपत नसतं. तुमचं तर 2004 पासूनच बसायचं. रामदास भाई आणि गजाभाऊना इकडे यांना माहिती आहे. 2004 पासून सगळ्यांना त्यांना माहित आहे. परंतु ते जुगाड लागत नव्हता. जसं विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आले लगेच त्यांनी सांगितले आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत. अरे तुम्ही युतीमध्ये लढले, दुसरे कसे काय दरवाजे शोधायला लागले. आणि म्हणून त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, फक्त दाखवायचं नव्हतं. सगळ्यांना त्यांचे चेहरे, एक चेहरा आहे पण त्या चेहऱ्याच्या मागे अनेक चेहरे दडलेले आहेत. कुठलं तरी एक गाणं आहे ना, एक चेहरे के पीछे कई चेहरे काय तरी आहे ना, कई चेहरे लगा लेते लोग, असं आहे. त्यामुळे भोळेपणाने जे तिकडं आहेत त्यांनी सावध व्हावं. चेहऱ्यावर जाऊ नका. अरे पोटातलं पाणी पण हलून दिलं नाही त्यांनी. पोटात एक असं आमचं काम नाही. पण मी त्याचा साक्षीदार आहे. अरे शेवटपर्यंत कळून दिलं नाही, चेहऱ्यावर दाखवलं नाही. हीच तर खरी कमाल आहे. ते आपल्याला जमत नाही. आणि म्हणून सीतेचं हरण करण्यासाठी रावणाने साधूचं वेश घेतला होता, साधूचं रूप धारण केलं होतं. आणि तो साधू खरं म्हणजे हे मुख्यमंत्री बनण्यासाठी संधी साधू बनले. हे आपल्याला मी सांगतो. याच्यामध्ये खूप आणखी काय काय, पण योग्य वेळी मी सांगेन. तुम्ही शिवसैनिक म्हणून इथे आहात, व्यासपीठावर बसलेले नेते इकडे आहेत. यांनी बाळासाहेबांच्या साक्षीने साथीने शिवसेना मोठी केली, वाढवली, खस्ता खाल्ल्या. आता तर गाड्या घोड्या सगळं. या काळामध्ये या सर्व नेत्यांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं. तुम्ही आम्ही सगळ्यांनी अंगावर शेकडो केसेस घेतल्या, जेलमध्ये गेलो, परंतु कधी घाबरलो नाही. तुमच्यावर किती केसेस आहेत सांगा बरं एकदा. किती आंदोलनात लाट्याकाट्या खाल्ल्या ते सांगा. तुम्ही तुरुंगात जाणाऱ्यांची साधी विचारपूस तरी केली का? कधी नाही. बाळासाहेब पोलीस स्टेशनला पण जायचे. म्हणून बाळासाहेबांच्या विचाराचा झंझावात इकडे दिसतोय. बाळासाहेबांच्या विचारांचा झंझावात इकडे दिसतोय. आणि म्हणून काल मला एका मीडियाने विचारलं, माजी मुख्यमंत्र्यांनी म्हणाले बिर्याणी खाऊ घालणार आहेत म्हणून हे सगळे इकडे जमा होणार आहेत. मला सांगा, तुम्ही बिर्याणीच्या साठी आलात इकडे? तुम्ही आलात हिंदुत्वासाठी, दसरा मेळाव्यासाठी, बाळासाहेबांसाठी. आणि आपल्या प्रेम करणारी सगळी माणसं आली. अरे तुम्ही त्यांच्या तोंडातला घास मोजायला लागले. तुम्ही कधी कोणाला दिलं नाही. तुमची देना बँक नव्हती, घिलेना बँक होती. फक्त घ्यायचं तुम्हाला माहित होतं. शिवसैनिकाच्या पोटात जर 2 घास गेले तर तुमच्या पोटात का दुखतंय? पोटात का दुखतंय? हे असा नेता नसतो, अशी राज्यकर्त्याची भावना नसते, असा पक्ष मोठा होत नाही. जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सुखदुःखामध्ये उभं राहावं लागतं.
त्यांना बळ द्यावं लागतं, त्यांचा आधार द्यावा लागतो, तेव्हा पक्ष मोठा होतो, असा मोठा होत नाही. आणि म्हणून आज खरं म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनी खरं म्हणजे स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहावा, आरसा पाहावा. तुम्हाला तुमची लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. एवढे मुखवटे तुम्ही लावून ठेवलेत की तुम्हालाही कळत नाही की कुठला मुखवटा कधी वापरायचा. आणि म्हणून इतकी वर्ष आपण सगळेजण मला देखील ओळखताय. मला सांगा, हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तरी त्याच्यात काय बदल झालाय? त्याच्यात काय बदल झालाय? हा मुख्यमंत्री असला तरी मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय. कार्यकर्ता माझ्यातला मी मरू दिला नाही. कालही मी कार्यकर्ता म्हणून, आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला सगळ्यांना जेवढे आले माझ्या व्यासपीठावर आहेत ते, या सगळ्यांना माझा मुख्यमंत्री समजतो, माझा मुख्यमंत्री समजतो. आजही रस्त्यावर उतरून मी काम करतोय. एका शेतकऱ्याच्या कुटुंबातला, एक गरीब कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यामुळे एवढा काय आटापिटा करताय? एवढा का पोटसूळ उठलाय तुम्हाला? सांगा, का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? शेतकऱ्याचा मुलगा हेलिकॉप्टर मध्ये फिरतो त्याच्यावर टीका करता? का शेतकऱ्याच्या मुलानं हेलिकॉप्टर मध्ये फिरू नये? का फक्त धनदांडगे आणि सरंजामदार सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यानेच मुख्यमंत्री व्हावं असं काय नियम आहे? मला सांगा, मी सगळ्यात आधी मुख्यमंत्र्यापेक्षा तुमच्यासारखा शिवसैनिक पहिला आहे. मी शिवसैनिक. आणि म्हणून तिथं बसलेला माणूस आज इथं पोचलाय. धाडस करून, हिम्मत करून, सरकार आडवं करून एवढी हिम्मत लागते ती दाखवले. बाळासाहेबांची हिम्मत, बाळासाहेबांचं प्रेम, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं शिकवण. आणि म्हणून भविष्यात देखील तुमच्यातलाच एक जण उद्या इथे येऊन मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी माझी भावना, अशी माझी भावना. पण हे कोणाला पटेल? या सरंजामदारांना पटेल? रुचेल नाही. कारण त्यांना वाटतं आमची मक्तेदारी आहे, आमची मालकी आहे. अरे तुमची मालकी कोणामुळे? हे लाखो करोडो शिवसैनिक घरादारावर तुळशी पत्र ठेवून शिवसेना मोठी करतात, आमदार खासदार निवडून आणतात, म्हणून तुम्हाला पद मिळतात. तुमची मक्तेदारी नाही, तुमची मालकी नाही. आणि म्हणून जसं मोगलांच्या काळामध्ये त्यांच्या घोड्यांना देखील पाणी पिताना संताजी धनाजी दिसायचा, तसा एकनाथ शिंदे तुम्हाला सलतोय, खुपतोय. काय पाप केलं मी? हिंदुत्व वाचवलं, तुमचा धनुष्यबाण, तुमची शिवसेना गहाण टाकलेली सोडवण्याचं काम मी केलं. हे काय माझं पाप आहे? काय एवढी पोटदुखी? काय एवढं मनामध्ये शल्य? काय हे द्वेष? पहिल्या दिवसापासून तेच मुख्यमंत्री कसा झाला, मुख्यमंत्री पडणार, सरकार गडगडणार. किती ज्योतिष बघितले, आणखी मजबूत होत गेलं सरकार. देवेंद्रजी आणि मी काम करत होतो, अनेक निर्णय घेतले, मी पुढे सांगतो. आणि नंतर
या राज्याला विकासाच्या मुद्द्यावर अजितदादांनी देखील सपोर्ट केला, पाठिंबा दिला. आज 210 आमदार आज आपल्या सरकारच्या पाठीशी आहे. 210. कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. मग तुम्ही आता सरकार पडणार पडणार म्हणून थकलात, आता मुख्यमंत्री बदलणार बदलणार म्हणून सुरू केलं. पण जोपर्यंत ही तमाम जनता माझ्या बरोबर आहे तोपर्यंत मला पदाची कुठली चिंता नाही, पदाची लालसा नाही. आणि म्हणून मी G20च्या जगभरातल्या आलेल्या परिषदेमध्ये देखील उपस्थित असतो आणि मुंबईतल्या नाले सफाईची पाहणी करायला नाल्यात देखील उतरतो. हा एकनाथ शिंदे आहे. दाओस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये जागतिक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये देखील हा एकनाथ शिंदे उपस्थित असतो आणि गोरगरिबांच्या वसाहतीमध्ये शौचालयांची पाहणी करायला देखील हा एकनाथ शिंदे जातो. मला बिलकुल त्याची लाज वाटत नाही, कारण मी सर्वसामान्य माणसातला शिवसैनिक आहे. मी खूप आयुष्यामध्ये खड्डे टोपे खाल्ले. मी शाखा प्रमुख ते आज मुख्यमंत्री झालोय. माझ्या परिवाराला मी कधी वेळ दिला नाही, माझ्या आई वडिलांना कधी वेळ दिला नाही, माझ्या पत्नीला वेळ दिला नाही, माझ्या मुलांना वेळ दिला नाही, मी कुणालाही परिवाराला वेळ दिला नाही. माझा परिवार हा महाराष्ट्र समजून शिवसेना एक शिवसेना म्हणून काम केलं. हा माझा गुन्हा आहे, ही माझी चूक आहे. माझी आई मृत्यूशय्येवर होती, त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होत्या. मी गावीत यांचा प्रचार करायला गेलो. जवाहरलाल घाट चढत असताना मला फोन आला. डॉक्टर म्हणाले तुम्ही तातडीने या. मी त्यांना म्हणालो माझा प्रचार आहे. गावी त्यांनी कार्यक्रम लावले होते. मी डॉक्टरला सांगितलं मी येतो. मी सगळं आटपून 9 वाजता पोहोचलो. माझ्या आईचा जीव आणि माझ्या आईचा मृत्यू झाला होता हे कटू सत्य मला माहित होतं, परंतु मी शब्द गावीत आणि तिथल्या कार्यकर्त्यांना दिला. मी तो पाळला. हा काय माझा गुन्हा आहे? ही काय माझी चूक आहे? असे अनेक प्रसंग आहेत माझ्या आयुष्यामध्ये. मी खूप दुःख भोगलेली आहे, मी संघर्ष केलाय. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी माझ्या पाठीशी उभे राहिले नसते का एकनाथ शिंदे तुम्हाला इथं दिसला नसता. का एवढा वैर माझ्या बरोबर? का मत्सर? का द्वेष? का मी राजकीय माझी पार्श्वभूमी नाही म्हणून? माझा बाप मंत्री नाही, खासदार नाही, आमदार नाही म्हणून? आणि म्हणून तुम्ही किती काही केलं तरी सुद्धा या ठिकाणी एकनाथ शिंदे मागे हटणार नाही. कोविडच्या काळात तुम्ही घरी बसला होता. कोविडच्या काळात हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये गेला, पोलिसांना भेटला, रुग्णांना भेटला, डॉक्टरांना बळ दिलं, रेमडेसिवीर सगळं उपलब्ध करून दिलं. हा एकनाथ शिंदे स्वतःचा जीव धोक्यात घालून हे करत होता. मी कधी जीवासाठी घाबरलो नाही. परंतु तुम्ही काय केलं? कोविड मध्ये लोक मरत होते, तुम्ही घरी बसून पैसे मोजत होता. डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले, खिचडी मध्ये पैसे खाल्ले, ऑक्सिजन प्लांट मध्ये पैसे खाल्ले, कोविड सेंटर मध्ये पैसे खाल्ले. 300 ग्राम खिचडीच्या जागेवर तुम्ही 100 ग्राम खिचडी देत होता रुग्णांना. कुठं फेडणार हे पाप? तुम्हाला याचं उत्तर द्यावंच लागेल. याचं उत्तर तुम्हाला लोक विचारल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिकेच्या कामामध्ये इथं मुंबई महापालिका समोर आहे.
या कामात दरवर्षी तुम्ही रस्ते दुरुस्तीमध्ये करोडो रुपये घेऊन काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळं करत होता. आमचं सरकार आल्यानंतर चहलला बोलावलं. मी आणि देवेंद्र फडणवीसजींनी म्हणालो हे सगळे खड्डे गायब झाले पाहिजे, कॉन्क्रीटचे रोड झाले पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे? म्हणाले काहीच नाही. पण दरवर्षी त्याच्यातून पैसे खाण्याला जो मार्ग होता तो बंद आम्ही केला आणि सगळे कॉन्क्रीटचे रस्ते पुढच्या 2-2.5 वर्षात मुंबई खड्डे मुक्त होणार. मुंबई सगळे कॉन्क्रीटचे रस्ते होणार. मुंबई सुशोभित होईल. मुंबईमध्ये सोयी सुविधा देण्याचं काम आपण करतो. आणि म्हणून आज आपण जर पाहिलं पूर मुंबईमध्ये पूर यायचा, रस्ते जलमय व्हायचे. मी नाले सफाईकडे पाहणी केली. तुम्ही इतके वर्ष मुंबईला तुंबई होण्यापासून थांबवलं नाही, पण आम्ही एका वर्षात चमत्कार केला आणि मुंबईमध्ये या पावसाळ्यात पाणी भरू दिलं नाही भरून दिलं आम्ही. आणि म्हणून मी जीवाची पर्वा न करता काम करतो. मला अनेक जण म्हणाले इर्षाळवाडीत वरती गडावर जाऊ नका. मी विचार केला. माझे सहकारी मंत्री होते तिकडे, ते म्हणाले साहेब तुम्ही जाऊ नका. मी विचार केला तिकडे मला म्हणाले ऊन वारा पाऊस वादळ सगळं आहे. वरती आपले NDRF गेलं होतं, आपले अत्यावश्यक सेवेचे लोक गेले होते. तिथे ज्यांच्या कुटुंबांची लोक मेले होते ते परिवार होता. हा एकनाथ शिंदे चिखल तुडवत वर पोचला. 2.5 तास लागले. तुम्ही आलात तिकडे व्हॅनिटी व्हॅन मध्ये बसलात, मीडियाशी बोललात, निघून गेलात. अरे ते तर सोडा. 26 जुलै 2005च्या महापुरामध्ये बांद्र्यामध्ये सगळीकडे पाणी भरलं होतं. बाळासाहेबांना एकट्याला सोडून तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये गेला. 5 स्टार हॉटेलमध्ये बाळासाहेबांना तिथे पाण्यात मातोश्री सोडून तुम्ही गेलात. तुम्ही बाळासाहेबांचे होऊ शकत नाही, ते तुमचे आमचे काय होणार? हा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि एकदा का त्यांनी ठरवलं एखाद्याचा काटा काढायचा की बरोबर ते काटा काढतात. ते उदाहरण मी आता जास्ती देऊ इच्छित नाही. रामदासबाई इकडे आहेत, मनोहर जोशी तिकडे आहेत. पण एकच सांगू इच्छितो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एका बैठकीमध्ये, यांचं तर काही कर्तृत्व नव्हतंच, राज ठाकरे एवढी मेहनत करतायत त्यांच्याबद्दल 2 शब्द चांगले बोलले. लगेच दिघे साहेबांचे पंख छाटण्याचं काम सुरू झालं. त्यांना ज्या पद्धतीने वागवलं त्याचा साक्षीदार मी आहे. अपघात झाल्यानंतर बघायला आले नाही, अंत्ययात्रेला आले नाही. समाधी त्यांची आम्ही बांधली, सगळ्यात मोठी समाधी बांधली. त्या समाधीला देखील आपण आला नाही. आणि मी जेव्हा गेलो तेव्हा मला विचारलं, आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठं आहे? अरे तो फकीर माणूस, त्याच्याकडे काय प्रॉपर्टी असणार? कुठे तुम्ही विचारताय? आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आज इकडे जमा आहेत, तिकडे छाती बडवतायत, मर्द आहोत. मर्द सांगावं का लागतं तुम्हाला? का लागतं? मी एवढंच सांगतोय, ही सभा ही बाळासाहेबांच्या शिवसैनिक मर्दांची आहे आणि तिकडे आहे ती हुजरे आणि कारकुनांची आहे. काल झालेल्या पदवाटपामध्ये देखील आपण पाहिलंय की कुणाला पद दिली आहेत. आणि म्हणून माझी जिकडे तिकडे लोक आहेत त्यांना सूचना आहे, या
कारकुनांच्या सोबत काम करायचं त्यांच्या हाताखाली, की जे जनतेची अहोरात्र सेवा करतात त्यांच्या बरोबर काम करायचं, एकदा ठरवा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी पाप करून ठेवलेली आहे. सरकार असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा एकही शब्द खाली पडून दिला नाही. मुंबईचा महापौर देखील मी सांगितल्यामुळे देवेंद्रजींनी बिनशर्त सोडून दिला. पण सरकार आल्यानंतर त्यांना हातमध्ये घालण्याचं कट कारस्थान कोणी केलं? तुम्ही. आणि त्याच्यानंतर मलाही माहिती मिळाली की या तुमच्या एकनाथ शिंदेला देखील खोट्या गुन्ह्यात अडकवून डांबण्याचा देखील कट तुम्ही केला. परंतु ते डांबायच्या आत तुमचा टांगा पलटी करून टाकला. आणि म्हणून ह्या घोटाळ्यांच्या सगळ्या चौकशा सुरू आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार म्हणून सांगता, मुंबई महाराष्ट्रापासून कुणाचाही बाप तोडू शकत नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार. आणि मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर दर्जा देण्याचं काम आम्ही करणार. आणि म्हणून सरकारने खूप कामं केलेली आहेत. याच्यामध्ये रखडलेले प्रकल्प तुम्ही अहंकारापोटी मेट्रो बंद केली, अरे कारशेड बंद केलं, समृद्धी बंद केलं, सगळं बंद केलं. पण आम्ही ते सुरू केलं. सिंचनाचे प्रकल्प आम्ही सुरू केले. ऍक्सेस कंट्रोल रस्ते आम्ही करतोय. नवी मुंबईचं विमानतळ आम्ही करतोय. कोकण एक्सप्रेसवे करतोय. कोकण कोस्टल रोड करतोय. नागपूर गोवा शक्तीपीठ आम्ही करतोय. मराठवाड्याचा वॉटर ग्रीड रद्द केलेला आम्ही पुन्हा जिवंत त्याला केलाय, ते आम्ही करतोय. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, मगाशी योजनांचं ज्योतिताईंनी सांगितलंय, महिलांसाठी आपण करतोय, लेक लाडकी करतोय, महिला बचत गटांना ताकद देतोय, हे सगळं आपण करतोय. आणि 1 रुपयामध्ये पीक विमा देणारं हे पहिलं सरकार आहे राज्यामधलं, पहिलं. मोदी साहेबांनी 6,000 रुपये जे वर्षाला देतात त्याच्यात राज्याचा हिस्सा पण 6,000 रुपये देण्याचा आपण निर्णय घेतला. हे देखील पहिलं सरकार, पहिलं राज्य आहे देशामध्ये. आणि म्हणून एक नवीन निर्णय, क्रांतिकारी निर्णय अमित भाईंनी घेतलाय, गृहमंत्र्यांनी, सहकार मंत्र्यांनी, की NCEL ला मिळणारा 7,000 कोटी पैकी 50% नफा हा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. म्हणजे त्यांना आपण भागीदार बनवतोय. आणि म्हणून मोदीजींमुळे आपली अर्थव्यवस्था टिकली नाही, वाढली, 10व्यावरून 5व्यावर आली. आणि आता 2027 ला ही 3ऱ्यावर येणार. हे आम्ही नाही सांगत, JP मॉर्गन सारखी आंतरराष्ट्रीय संस्था सांगतीये. या जगात नाव आपलं केलं त्यांनी G20चं अध्यक्षपद मिळालं. आपली नाव देशाचं जगभरामध्ये आदराने घेतलं. आणि फक्त $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष त्यांनी ठेवलंय. आणि आपण देखील $1 ट्रिलियन लक्ष आपण ठेवतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की फक्त मोदी द्वेष, दुसरं काही नाही. का आपल्या देशाचा प्रगतीचा आलेख वाढतो. पण आज युक्रेन, रशिया आणि इस्रायल, पॅलेस्टाईन हे जे युद्ध चालू आहे, याची झळ, थोडी बहुत ताण आपल्यालाही, देशालाही, राज्यालाही पोचू शकतो. आणि म्हणून आपल्या समोर देखील ते अर्थव्यवस्थेचं देखील आव्हान आहे. आणि म्हणून हे राजकारण करण्यापेक्षा हे अडथळे दूर करण्यासाठी देखील मी, देवेंद्रजी आणि अजित पवार हे पूर्णपणे लक्ष घालतोय. उद्योगांना रेड कार्पेट दिलंय, सिंगल विंडो क्लिअरन्स दिलाय, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये आपलं राज्य मागे गेलं होतं. 1 वर्षात आपण पहिल्या नंबरवर त्याला आणलं, पहिल्या नंबरवर आणलं. ते देखील केलं. रोजगारांना चालना दिली, तरुणांच्या हाताला काम, स्किल लेबर ट्रेनिंग उद्योजक तयार करण्याचा निर्णय घेतला आपण. त्यांना आर्थिक लाभ पण देण्याचं काम केलंय, त्याचा निर्णय घेतलाय. बाळासाहेब म्हणायचे, नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा, ते आम्ही सुरू केलेलं आहे. आणि म्हणून सरकारी नोकऱ्या मर्यादित असतात, पण या माध्यमातून लाखो युवकांना
रोजगार, स्वयंरोजगार देण्याचं काम सरकार नक्की करेल. त्यासाठी आमच्या उपाययोजना सुरू आहेत. आणि म्हणून केंद्र सरकार आपल्या पाठीशी, प्रधानमंत्री मोदी साहेब, गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह साहेब आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आपला एकही प्रस्ताव ते नाकारत नाही. आपले सर्व प्रस्ताव मान्य करतात. या राज्याचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून मोदी साहेब जेव्हा मुंबईत येतात, महाराष्ट्रात येतात, तेव्हा यांना पोटदुखी सुरू होते, पोटसूळ होतो. त्यांच्यासाठी देखील पोटदुखीला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केलाय विनामूल्य. जावा, पोटदुखी दूर करा. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, 9 वर्षामध्ये मोठी झेप घेतलेली आहे. या आपल्या देशाने आणि प्रधानमंत्री महोदयांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. द्वेषाचा अजेंडा बाजूला ठेवा. तुम्ही 2014ला पण हेच केलं, 2019ला पण हेच केलं. मी आताच रावणाचं दहन करून आलंय. आणि इंडिया अलायन्स हे 10 तोंडी रावणाचं दहन देशातली जनता केल्याशिवाय 2024ला राहणार नाही. आणि म्हणून किती तुम्ही काय केलं तरी 2014ला मोदीच आले, 19ला पण आले, 24ला पण येणार. आणि या महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 45 लोकसभेच्या जागा आपण त्यांना देणार आणि त्यांना बळकटी देणार. कारण आपली जबाबदारी आहे. मगाशी रामदास भाईने ते उदाहरण सांगितलं, बाळासाहेबांनी सांगितलं, मला 1 दिवस पंतप्रधान करा, मी राम मंदिर बांधतो आणि काश्मीर मधलं 370 कलम हटवतो. मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज राम मंदिराचं काम सुरू. 370 कलम मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाने अमित शाह साहेबांनी हटवलं. म्हणजे स्वप्न जे आहे हे पूर्ण केलं मोदी साहेबांनी. म्हणून आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून तेव्हा म्हणायचे मंदिर वही बनाएंगे, तारीख नाही बताएंगे, असं चेष्टा करायचे. पण मोदी साहेबांनी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली. आणि आपल्या सगळ्यांना अयोध्येला उद्घाटनाला जायचं आहे. आता विरोध करणारे कुठल्या तोंडाने जातील माहित नाही. आणि म्हणून आज इंडिया आघाडी जी आहे ही अशा भाराभर एक ना धड भाराभर चिंध्या आहेत. म्हणून मी एकच सांगतो, मोदींचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र खंबीरपणे पाठीमागे त्यांच्या उभा राहील, एवढं मी सांगतो. आणि पुन्हा एकदा मी मगाशी त्याचा उल्लेख रामदास कदम साहेबांनी केला, मराठा आरक्षण. मी देखील सर्वसामान्य मराठा कुटुंबातला मी आहे. मला त्यांची दुःख कळतात, वेदना कळतात, मलाही त्याची जाणीव आहे. आपली समिती जी आहे, जस्टिस शिंदे यांची समिती खूप काम करते, 24/7 काम करते. आपण क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टात दाखल केलंय, त्यांनी दाखल करून घेतलंय. एक विंडो आपली ओपन झालेली आहे सुदैवाने. आणि म्हणून कोणावरही अन्याय न करता, कुणाचंही काढून न घेता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे सरकार देणार म्हणजे देणार. या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मराठा समाजासाठी लढणार, इतर कुणावरही अन्याय न करता. कारण हे सर्व आपले आहेत, सर्व समाज बांधव आपले आहेत. आणि म्हणून मी छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो नाही, मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो. पण आपल्याला मी सांगतो, मी आपल्याला विनंती करतो, मी आपल्याला आवाहन करतो,
टोकाचं पाऊल उचलू नका, टोकाचं पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका, आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका, आपल्या मागे असलेल्या मुला बाळांचा विचार करा. हे सरकार तुमचं आहे. तुम्ही मला सांगा, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा हे आरक्षण देण्याचं काम आम्ही केलं, हायकोर्टमध्ये टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये का टिकलं नाही ते मी आज बोलू इच्छित नाही. त्याला जबाबदार कोण आहे तेही तुम्हालाही माहित आहे, मलाही माहित आहे. योग्य वेळी मी ते बोलेन. पण म्हणून तुम्ही, एवढीच माझी नम्र विनंती आपल्याला आहे, आपल्यासाठी सरकार आहे. सरकार मराठा समाज याला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. हे जाती जातीमध्ये ओबीसी, मराठा, धनगर, कुणबी, आदिवासी याच्यामध्ये संघर्ष, द्वेष, लढाई, या राज्यात अशांतता पसरवण्याचं काही लोक काम करतात. त्यांच्या हातात आपण कोलीत देणार का? म्हणून हा एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतो. काही लोकांना वाटतंय की एकनाथ शिंदेचा मुख्यमंत्री पद आता अडचणीत आणू, हा गरीब माणूस झाला कसा मुख्यमंत्री. मी आपल्याला सांगू इच्छितो, मला गोर गरीब जनतेपेक्षा हे मुख्यमंत्री पद महत्वाचं नाही, बिलकुल नाही. आणि म्हणून राज्यातल्या प्रत्येक समाज घटकाला आपल्याला पुढे न्यायचं आहे, त्यांचा विकास करायचा आहे, त्यांना न्याय द्यायचा आहे. यासाठी आपल्याला डबल इंजिनचं सरकार आवश्यक आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, आज तुम्ही गावागावातून आलेला आहात, त्या ठिकाणी येणाऱ्या लोकसभेमध्ये 48 पैकी 45 पेक्षा जास्तीच्या जागा आपल्याला जिंकायच्या आहेत. सरकारने केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवा. घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शिवसेना, ही मोहीम राबवा. आणि प्रत्येक, आज मी जातो, जास्तीत जास्त लोकांना आपल्या बरोबर घ्या. मला आठवतंय, मी जिकडे जिकडे जातो तिकडे सर लोक खुश आहेत, त्यांचे चेहरे बरंच काही सांगून जातात. त्यामुळे शासन आपल्या दारी आणि हे बसले घरी असं आपल्याला करायचं नाही. आपण घराघरात जाऊया, त्यांना आपण बिलकुल न्याय देऊया. आणि मी जाता जाता एवढंच सांगतोय, आपल्याला बाळासाहेबांचे विचार, 80% समाजकारण, 20% राजकारण, हे सूत्र सोडायचं. समोरच्यांनी सोडलंय, 100% राजकारण करू लागले, पण निवडणुकीमध्ये त्यांना मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आणि पुन्हा एकदा आपल्याला आपल्या सगळ्यांच्या मदतीने या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्याला देशामध्ये नंबर 1 करण्याचं काम आपण करूया, एवढा संकल्प करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील पुन्हा हा महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा. माननीय मुख्य नेते आणि मुख्यमंत्री, फक्त आता एवढीच विनंती आहे, जाताना आपल्या गाड्या सावकाशपणे, शांततेमध्ये घेऊन जा, सुरक्षितपणे आपण घरी पोहोचा. एवढी